मुंबईतल्या वांद्रे इथल्या बहिरामपाड्यात 4 मजली इमारत कोसळली। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 7 जण अडकलेले, दोघांना बाहेर काढण्यात आलेले आहे। यामध्ये एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान इथली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 7 जण अडकलेले, एक इमारत कोसळलेली। लेना देना इसमें नहीं है, कोई ऐसा कुछ नहीं, नुकसान हुआ है। बस वो बच्चे लोग की दुआ करता हूँ कि अल्लाह उन लोगों को अच्छा रखे और अच्छे से उन लोग को खुश रखे, उनके परिवार को और उनको। अभी काम कैसा चल रहा है? काम बहुत अच्छा चल रहा है। मैं तो बोलता नहीं है, जितने भी है पूरे हमारे मोहल्ले के, हमारे गांव के, मैं तो उन लोगों से दिल से दुआ करता हूँ कि अल्लाह उनको भी सलामत रखे और फायर ब्रिगेड वाले को भी अच्छा रखे। उनको उन्होंने भी बड़ा कोऑपरेट किया और हर काम है, यानी सबने काम है इतना अपना निभाया। पुलिस से लेके पुलिस से लेके हर आदमी, एम्बुलेंस से लेके हर चीज अपने वक्त पे आई और अपने अपना काम पे अंजाम उन्होंने दिया। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याबरोबर घटनास्थळावरून आहेत। गणेश, काय नेमकं झालेलं आहे, काय सध्याचं चित्र दिसतंय, काही इंजुरी आहेत, त्याबद्दल काय सांगाल? अनुभव बघितला जात असेल तर बँड्रा ईस्टला नॅशनल स्कूलच्या बाजूलाच राहणारे 4 मजली इमारत होते, त्यामध्ये कोसळलेली आहे आणि त्यामध्ये अद्यापही 7 जण अडकल्याची संभावना दिसून येते। आणि एका मुली, ज्या 2 मुलींना काढण्यात आलेलं आहे, त्यातील एका मुलीची परिस्थिती एकदम गंभीर असल्याचं सांगण्यात येते। बरं, पण मग ही इमारत जुनी होती का? या संदर्भात काही माहिती कळते? या इमारतीचं स्ट्रक्चर नेमकं कसं होतं? एकंदरीत बघितलं असेल, बहिरामपाड्यामधल्या ज्या ह्या इमारती आहेत त्या अनलिगली आहेत, कुठेतरी 1+3 बनवलेल्या आहेत, प्रायव्हेट तत्वावर, कुठल्याच परवानगी नसताना बनवलेल्या असतात। त्याच्यामुळे ही मोठी दुर्घटना दिसते। बरं, अग्निशमन दलाचे जवान सध्या प्रयत्न करतात। शर्थीचे 5 जण अडकल्याचं कळतं, जसं आता तुम्ही माहिती दिली। काय या संदर्भात आणखी सविस्तर माहिती कळतीये? काय तिथे अडचणी काय सध्या येतात का? एकंदरीतच अग्निशमनाचे कर्मचारी आहेत, ते प्रयत्न चालू आहेत। त्यातील आता 1 जणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न दिसून येत आहे। त्यांना 1 जणांना बाहेर काढलेला आहे सध्याच्या तत्वाला, ते समजतं। ठीक आहे, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल गणेश। आणि सविस्तर माहिती आणखी वेळोवेळी जाणून घेत राहू। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। वांद्रे इथली ही घटना आहे। बहिरामपाड्यामधली एक इमारत कोसळलेली आहे आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 7 जण अडकले होते। यामधल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 2 मुली होत्या, यामधली मुली या गंभीर जखमी आहेत। अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।